दादा कुठे गेलाय? हे नंद्या दादा कुठे आहे? दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपला 12वा खेळाडू समालोचनामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपला 12वा खेळाडू समालोचनामध्ये पाठवून द्यायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे. नाव नको काय तिथं सगळं सेंड करायला लागतं. हो नाव सांगा. सागर आडनाव काय? सुंदर चेंडू हलकासा खेळून काढतोय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते तिथे 2 धावा मिळतात. 2 या धावेने स्वतःच व संघाचंही खातं खोलतोय. धावसंख्या होते ती 2. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्यासाठी आता सुरू असलेला सामना आहे तो आदिती विरू पाटील स्पोर्ट्स वर्सेस एसपी स्पोर्ट्स गगनबावडा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन येतोय तो जावेद संधी. स्ट्राईकवर आहे. फुलटॉस मध्ये चेंडू आहे, हलकासा खेळून काढतोय. एका धावेने धाव संख्या होते ती 3 धावा. या मागील सामन्यामध्ये दक्कनपणा स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला व आता सुरू असलेला सामना आहे तो आदिती विरू पाटील स्पोर्ट्स कसबाबावडा वर्सेस एसपी स्पोर्ट्स गगनबावडा. या दोन्ही संघांदरम्यान स्ट्राईकवर आहे तो साहिल. नॉन स्ट्राईकवर आहे सागर. तो गोलंदाजी करतो तो जावेद संधी. सागर माडिक हा आयकॉन खेळाडू आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, हलकासा घेऊन काढतो पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळते. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 4 धावा. सामना हा 8 षटकाचा राहील. उंच पटका चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय 1 टप्पा सीमा पार. 4 धावा मिळतात त्या फटक्यावर. 4 या धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवते. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. साहिल्याच्या बॅटमध्ये पहिला चौकार होता. विनिंग मधला पहिला चौकार. धावसंख्या 8. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हलकाचा खेळून काढला. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9. कोल्हापूर प्रीमियम लीग याचं पर्व आहे ते 4थं पर्व. सुंदर असं नेटका असं नियोजन केलंय. पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू, पण 1 धाव का रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या होते 10 धावा.
शतक संपते पहिलं धाव संख्या आहे ती बिनबाद 10 धावा सामना 8 षटकाचा नवीन गोलंदाज येतोय तो सद्दाम वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय सद्दाम नवीन गोलंदाज सद्दामुल्ला पुढे येऊन सरखा जो मारलेला फटका चेंडू आहे हवेत चेंडू गेला 2 टप्पा सीमा पार 4 धावा मिळतात या पटक्यावर 4 या धावेने संघाची धावसंख्या होती ती 14 धावा दादा यातला सुंदर चेंडू होता पण नीटसा समजत नाही गोलंदाजाला लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते धाव संख्येत भर होते धाव संख्या होती ती 15 धावा धाव संख्या 15 सुरू असलेले शतक आहे ते दुसऱ्या शतकातील अद्यापही 2 चेंडूचा खेळ पूर्ण आहे पुन्हा एकदा उंच पटका खेळायचा होता तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एका धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना धाव संख्येत भर होते धाव संख्या होती ती 16 धावा बिनबाद 16 आता सुरू असलेला सामना आहे आदिती विरू पाटील स्पोर्ट्स वर्सेस एसपी स्पोर्ट्स गगनबावडा सुंदर चेंडू दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात पण अपयशी एकच धाव मिळते एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 17 धावा बिनबाद 17 रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळला आणि चेंडू गेला 1 टप्पा सीमा पार 4 धावा मिळतात त्या फटक्यावरती 4 या धावेने संघाची धावसंख्या होते 21 धावा पुणे रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळायचा होता पण एकच धाव मिळते या फटक्यावरती धाव संख्या होती ती 22 आणि 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 22 फलंदाजी करतायत ते एसपी स्पोर्ट्स गगनबावडा व क्षेत्ररक्षण करतात ते आदिती विरू पाटील स्पोर्ट्स कसबा बावडा
नवीन गोलंदाज येतोय समीर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं शतक घेऊन समीर. उंच पटका चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र ठिकाणी सुंदर झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय तो एसपी स्पोर्ट संघाचा. सागर मोठा धक्का म्हणावा लागेल. सागराच्या स्वरूपात झेलबादून परततोय. सीमारेषेवर झेल टिपतोय सुंदर. एसपी स्पोर्ट संघाचा पहिला गडी बाद होतोय. सागर डीजे धन्यवाद डीजे डीजे. पहिला बळी एसपी स्पोर्ट संघाचा सागरच्या स्वरूपात. तर सुंदर असा झेल टिपला सीमारेषेवरती. पार्थ सुंदर झेल म्हणावं लागेल. सागर याची जागा घेण्यासाठी नवी फलंदाज येतोय तो सुशील गायकवाड. पुन्हा एकदा समीर त्या सामना करेल. सुशील उंच पटका चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद होतोय. सलग दुसरा बळी मिळतोय तो एसपी स्पोर्ट्स गगनबावडा संघाला. नवीन फलंदाज येतोय तो मयूर. मयूर बिल्ले. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या आहे ती 22. 2 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या आहे ती 22. सुंदर चेंडू. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. बाकीचं काम कोणतं एसटी रक्षक. सुंदर यक्षी रक्षण. धाव संख्या स्थिर आहे 22 आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता सुरू असलेलं हे तिसरं शतक आहे. तिसऱ्या शतकातील अद्याप 3 चेंडूचा खेळ पूर्ण आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
उंच पटका खेळलाय, चेंडू हवेत आहे पण सुरक्षित ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. धाव संख्या होते ती नाही त्यात कमी कर बॉटल आहेत बरोबर भारी नाही रे अजून पाहिजे नाही. फुलटॉस मध्ये चेंडू, चेंडू हवेत आहे आणि चेंडू सुरक्षित ठिकाणी. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या बदलते, धाव संख्या होते ती 25 धावा. 2 बाद 25. 2 गडी बाद झाले ते एसपी स्पोर्ट्स गगनबावडा संघाचे. सागर व साहिल. पुन्हा एकदा उंच चेंडू, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू झेल टिपतोय. सुंदर झेल म्हणावं लागेल आणि झेल बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय तो एसपी स्पोर्ट्स गगनबावडा संघाचा. साहिल कांबळे झेलबादून परततोय. थोडीशी खराब अशी सुरुवात म्हणावं लागेल एसपी स्पोर्ट्स गगनबावडा संघाची. 3 गडी बाद झाले. आता सुरू असलेलं तिसरं शतक आहे. तिसऱ्या शतकातील 3 शतक पूर्ण झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय तो एसपी स्पोर्ट्स संघाचा अजित जोशी. तर गोलंदाजीसाठी येतोय तो चौथं शतक घेऊन रवी पाटील. एक कोल्हापूर जिल्ह्यामधील एक नावाजलेला खेळाडू आहे तो रवी पाटील. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात मयूर बिल्ले. निश्चितच गगनबावडा परिसरातील एक मोठं नाव आहे. चांगले क्रिकेट खेळलेत मयूर बिल्ले देखील. इथे जर पाहायला गेलं तर फाईन केला फटका. तर जर पाहायला गेला तर जबरदस्त चेंडू मध्ये खराबी होती आणि त्याच खराब चेंडूचा इथे पुरेपूर फायदा. 4 धावींसाठी हा फटका.
डान्सिंग ऑफ द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. सिंगल तर आली निश्चितच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका इथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आली. सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फाईनला हा फटका थोडस जर पाहायला गेला तर मध्ये फटका केला गेला. सिंगल तर आली. सिंगलने धावसंख्या वाढते. 30 धावांच्या फटकावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडस लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग साठी अजित जोशी, गगन बावड्यातील युवा सिद्धार आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. ओ वेगात चेंडू टाकलाय. वेगात चेंडू टाकलाय. रवी सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या अटॅक वरती. निश्चितच कित्येक वर्ष या खेळाडूंनी देखील एक चांगलं क्रिकेट केलं. एक अनुभवी खेळाडू म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जातं. 500 कोडली या संघाचे प्रमुख गोलंदाज म्हणून देखील काम पाहतात. एक जबरदस्त संघ या वारणा परिसरातील 500 कोडली आणि त्या संघातून खेळत असताना आपण कित्येक वर्ष या खेळाडूला पाहिलंय. हो इथे मात्र जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि त्यानंतर यस्टनच्या मागे ज्या प्रकारचा झेल टिपलाय, जबरदस्त झेल. चेतन आपल्याला पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम निपाणीचा खेळाडू आहे. चेतनच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. जबरदस्त यष्टाच्या मागे राहून शिकार करावी तशा प्रकारे ही शिकार केली जाते. निश्चितच वाघाने जशी हरणाची शिकार करावी चेप घ्यावून त्या प्रकारे इथे मात्र ही झेल टिपली जाते. जबरदस्त झेल. असं जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा जबरदस्त पाहायला मिळाला. या आधीच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे दक्कन पन्नास संघ जिंकला त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची देखील महत्वाची भूमिका ठरली. निश्चितच जर पाहायला गेलं तर शरद राबाडेंचा तो झेल आणि त्याचबरोबर सौरभ महापुरेचा तो झेल त्या मॅचचं टर्निंग पॉईंट देखील ठरला. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं मागच्या मॅच मध्ये आणि तशाच प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर आदिती वीरू पाटील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. अनिरुद्ध उर्फ वीरू पाटील हे यांचे संघ मालक आहेत तर दुसऱ्या बाजूला एसपी स्पोर्ट्स गगन बावडा सचिनजी पडवसर यांचा संघ आहे. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केलाय. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं जात आहे. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स इथे मात्र मिस केला नाहीये. गजानन गुरव आपण त्यांना देखील पाहतोय. या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक अजून एक घातक असा ऑलराऊंडर खेळाडू. फक्त कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती राज नाही केलं या खेळाडूने जर पाहायला गेलं तर कोकणाच्या वाऱ्या देखील सातत्याने केल्या. त्याचबरोबर गोवा राज्यामध्ये जाऊन देखील एक चांगला दर्जेदार खेळ केला. असं एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. गजानन गुरव या मॅच मध्ये त्यांचा देखील महत्वाचा रोल असणार आहे या मॅच मध्ये आणि त्यांची साथ इथे मात्र मयूर बिल्ले. एक वेगळी मैत्री आहे या खेळाडूंमध्ये. निश्चितच जर पाहायला गेलं तर मयूर बिल्ले हे देखील सध्याच्या घडीला कळंब्याला स्थायिक झाले आहेत. गगन बावडेचे आहेत परंतु कळंब्याला इथे मात्र सातत्याने सपोर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा कळंब्याचा संघ ग्रामीणच्या पटलावरती खेळतो तेव्हा हा खेळाडू त्यांना एक सपोर्टिव्ह भूमिका बजावत असतो. आज जर पाहायला गेलं तर निश्चितच गगन बावडे संघाला त्याची देखील गरज असणार आहे. मयूर बिल्ले आणि त्याचबरोबर गजानन गुरव हे कॉम्बिनेशन महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. विनयजी सोलापुरे या व्यक्तिमत्वाने ही मॅच जी आहे ती गोव्यातून पाहतात ते व्यक्तिमत्व देखील आणि या जेल साठी जो जेल टिपला या जेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून जे आहे ते ऑनलाईन आलंय. निश्चितच चेतन साठी हे बक्षीस जात आहे. मॅन फ्रॉम निपाणीचा खेळाडू जबरदस्त जेल टिपला. ओ या चेंडूवरती बॅटची हलकी शिकाडा मयूर बिल्लेला इथे मात्र रोखण्यासाठी एक जबरदस्त चेंडू जावेद संधीने इथे मात्र पेश केला. जबरदस्त चेंडू. अप्रतिम अप्रतिम. जावेद संधी कित्येक वर्ष आपण पाहिलं या खेळाडूला आपण आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूंचा देखील बोलबाला सातत्याने राहिलाय आणि मागील 2 वर्षामध्ये ज्या प्रकारची या खेळाडूने ग्रोथ केली
निश्चितच कमालीची आहे, काबिली तारीफ आहे. ओ जबरदस्त, अजून एक, वा वा, जबरदस्त गोलंदाजी आवडली, म्हणूनच प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील झाला आणि संघ सहकार्याने देखील टाळ्या वाजवल्या. टाळ्या कधी वाजतात? जेव्हा तुमची कामगिरी जबरदस्त होते तेव्हा टाळ्या वाजतात. या टाळ्या म्हणजे तुमच्यासाठी एक शाबासकीची थाप देखील असते. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर फटका जो आहे तो तितका पॉवरफुल नाहीये, परंतु इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं इथे क्षेत्ररक्षण झालंय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव आल्या, धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 33 धावा फलकावरती. कालच्या दिवस जर पाहायला गेला तर अक्षरशः तुफानी बॅटिंग पाहायला मिळत होती, परंतु आज ती बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजांचं वर्चस्व आहे आजच्या दिवसामध्ये. ओ चांगला चेंडू आहे, इथे जर पाहायला गेलं तर अकाताने पुश केलंय आणि त्यानंतर सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. थोडस वेगात फेकी केली होती आणि त्यानंतर जावेदने देखील चांगल्या प्रकारे या चेंडूला कलेक्ट केलंय. तोपर्यंत सिंगल तर आली, या सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. आणि गगन गुरवला माहिती आहे जावेदच्या विरोधात जर एका दुसरा खराब फटका आपण केला, विकेट आली तर कुठेतरी या मॅच मध्ये अपोजिट संघ वर्चस्व करू शकतो. हो, या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर लॉफ्टेड फटका जबरदस्त केला आणि त्यानंतर चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन आहे. शफीक गोरलेकोप एक जबरदस्त खेळाडू, निपाणी परिसरातील एक मोठं नाव आहे शफीक, आणि त्यांच्या माध्यमातून इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत, ते देखील या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपण मॅच कडे जातोय. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांमध्ये 40 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये किती धावा होत्या? पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये जो कमबॅक राहिलाय समीर खान यांच्या माध्यमातून, मॅन फ्रॉम जर पाहायला गेलं तर सरनोबत वाडी, या खेळाडूने जर पाहायला गेलं तर या वर्षीच्या अंगामध्ये जिथे जाईल तिथे नावाचा डंका बजावलाय. जबरदस्त कामगिरी समीर खान, खानों की खान समीर खान प्रभावित केलंय. सरनोबत वाडीचा खेळाडू वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. जर पाहायला गेलं तर या खेळाडूने विकी चषकाची स्पर्धा गाजवली, त्यानंतर खूप साऱ्या स्पर्धा आहेत तिथे या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. सरनोबत वाडीमध्ये देखील चांगल्या स्पर्धा होत असतात. आमचे मित्र इम्रान सर यांच्या माध्यमातून देखील जर पाहायला गेलं तर एक चांगलं आयोजन असणारी स्पर्धा सरनोबत वाडी देखील मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी नितीन माटुंगेने आपल्या स्वप्नातील पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील जिंकली होती. अशी सरनोबतवाडीची स्पर्धा निश्चित ती देखील लवकरात लवकर आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि तिथूनच आलेला खेळाडू आहे समीर खान. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 5 षटकामध्ये 8च्या सरासरीने फक्त 40 धावा आलेत. डीजी
निखिल पवार म्हणजेच सैराट गोलंदाजी मार्कवरती आलेत. निश्चितच पन्हाळा नगरीतील एक जर पाहायला गेलं तर दिगवडे एक गाव आहे आणि या दिगवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. निश्चितच जबरदस्त असा एक ऑलराऊंडर खेळाडू, लेफ्ट आर्म फलंदाजी ही देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निखिल पायचा कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील सध्याच्या घडीला. जावेद संधीने जर पाहायला गेलं तर एक योग्य निवड या स्पर्धेमध्ये केली. प्रत्येक खेळाडूला इथे मात्र चांगल्या प्रकारे त्याने निवडलं. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. निखिल पवारच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटलं की एक नॅचरल स्विंग येतो आणि याच लेफ्ट आर्म गोलंदाज विरुद्ध थोडस जर पाहायला गेलं तर मयूर बिल्ले याचा जो खेळ आहे तो थोडासा जर पाहायला गेलं तर कमी दर्जाचा आहे. परंतु तो दर्जा वाढवावा लागेल, त्यासाठी सफल होऊन खेळणं गरजेचं आहे. नासिक धावता विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर कव्हर्सला भेदलाय, डीपला प्रोटेक्शन नाहीये. चेंडू उचललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओर द रोप, चौकार, 4 धावा. हो, निश्चितच जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. या चेंडूवरती इथे मात्र कव्हरला हा फटका खेळायचा होता. बॅकफुटला जाऊन इथे मात्र बॅकफुट पंच करायचा होता, परंतु तो करता आला नाहीये. तो जो फटका आहे तो मनामध्ये सजवला होता, तो फटका खेळता आला नाहीये. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर अवे मध्ये इथे हा फटका खेळलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू, वन बाउंड चेंडू, सीमारेषा पार, चौकार, 4 धावींसाठी. थँक्यू डीजे. 49 धावा फटकावरती लागल्या जात आहेत. इथे जर पाहायला गेलं तर मिडॉनला चेंडू द्यायचा आतमध्ये. मिडॉनच्या डोक्यावरून फटका खेळला होता आणि त्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या होत्या. 4 धावांनी धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा या फटकावरती लागले जात आहेत. 49 धावा आतापर्यंत वर्चस्व हे गोलंदाजांना पाहायला मिळालं. इथे जर पाहायला गेलं तर समीर खान यांचं देखील एक षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जे षटक या आधीचं षटक त्या फक्त 3 धावांचं राहिलंय. जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर कमबॅक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 10, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसरं षटक हे पॉवरफुल 3 धावांचं. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये रवी पाटील, रवी सर यांच्या माध्यमातून जे षटक टाकलं 7 धावांचं. जावेद संधी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आले. त्यानंतर त्यांनी देखील 8 धावांचं षटक टाकलं. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी देखील केली आणि त्यानंतर निखिल पवार पुन्हा एकदा फलंदाजांना अडचणीत आणण्याचा कारनामा करतायत. चांगली गोलंदाजी होती सध्याच्या घडीला आतापर्यंत. ज्या प्रकारे जावेद संधीने इथे मात्र प्रत्येकाला जबाबदारी दिली त्यानुसार गोलंदाजी देखील होती. क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी होती. हो, चांगला चेंडू इथे जर पाहायला गेला तर बॉडीवरती टर्न करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू, थोडस लेग स्टिक वरून हा चेंडू जो आहे तो ऑफ स्टिक वरती टर्न ऑफ स्टिक वरती येत असताना पाहायला मिळतोय, वळण घेत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली. या षटकामध्ये किती धावा आल्या? फक्त 2 चौकार आले आणि फक्त 9 धावा या षटकामध्ये. जिथे धावांची आवश्यकता आहे तिथे फक्त गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 6 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा या फटकावरती लागल्या जाते. शेवटची 2 षटक आहेत. 12 चेंडूमध्ये आपल्याला कुठेतरी 25+ धावांचा विचार करावा लागेल तरच या मॅच मध्ये एक 70+75 धावा ज्या आहेत ते या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय. तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर लगेच येऊया मॅच कडे. डीजे येस, थँक्यू डीजे. सुमधुर संगीतानंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे होतोय. गोलंदाजी मार्कवरती ज्या युवा खेळाडूने प्रभावित कामगिरी केली, खानो के खान समीर खान गोलंदाजी मार्कवरती आले. सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान. ओहो, एक्सप्रेस डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू इथे जर पाहायला गेला तर गजानन गुरव सारख्या एका धाकड फलंदाजांना रोखण्यासाठी एक जबरदस्त चेंडू हाताला गेला. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. समीर खान या वर्षीच्या अंगामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहिले.
जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते समीर खानच्या माध्यमातून या वर्षी प्रभावित केले या खेळाडूने आणि या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालाय एक नवा चेहरा. कोल्हापूर म्हटलं की फलंदाज हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गोलंदाज या वर्षी ओहो इथे जर पाहायला गेला तर बॅक ऑफ द हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसले देखील आणि तिथेच शफिक गोरुलेंचे जे हात होते ते इथे मात्र गगनाला भिडले आणि त्यानंतर एक चांगला झेल टिपला जातोय. इथे विकेट आल्या. गजानन गुरव बॅक टू द पेव्हलियन. डीजे थँक्यू डीजे बॅटिंग साठी मॅन फ्रॉम तिसंगी बावडा परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आहे. गगन बावडा परिसरातील एक तिसंगी एक छोटस गाव आहे आणि या गावातून बिलोंग करणारा खेळाडू आणि तिसंगी गावाचं एक वैशिष्ट्य या गावामध्ये जर पाहायला गेलं तर एक वेल ग्रॅज्युएट जर पाहायला गेलं तर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात असं हे गाव आहे तिसंगी. आणि या गावातून जर पाहायला गेलं तर निश्चितच एक नाव पुढे येते ते म्हणजेच सध्याच्या घडीला बॅटिंग साठी आलेला अक्षय पाटील. आपण त्यांना देखील पाहतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. या चेंडूने या आधी देखील जर पाहायला गेलं तर गजानन गुरवला रोखलंय. लेग बाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. सिंगल तर आले या चेंडूवरती परंतु ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आले म्हणजे बॅटचा संपर्क बॉलशी होत नाहीये. तो संपर्क घडवून आणावा लागेल. मित्रांनो या आधी काय घडलंय याचा आपल्याला विचार करायचा नाहीये. काय घडवायचंय याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. एक्सप्रेस डिलिव्हरी फुलर लेनचा चेंडू होता का इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न झाला मयूर बिल्लेच्या माध्यमातून परंतु इथे चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल समीर खान. सातत्य राखलं जातंय. महत्वाचं आहे ते म्हणजे सातत्य. एकदा तुमचं नाव झालं की त्या नावाला इथे तुम्हाला जपता आलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी तुमची मेहनत हे सातत्याने होणं गरजेचं असतं आणि ती मेहनत घेत आहेत समीर खान. ज्या प्रकारे सनोबत वाडीतून हा खेळाडू चर्चेमध्ये आलाय मेहनत घेत आहेत सातत्याने तो सराव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो चांगला चेंडू आहे वेगवान चेंडू. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर एक संधी मिळाली सिंगलला इथे मिळवण्याची आणि ती सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 52 धावा फलकावरती. यस या केपीएल ची स्पर्धा मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न या खेळाडूंसाठी देखील जर पाहायला गेलं तर भोजनाची व्यवस्था जी आहे ती केली गेली आहे कमिटीच्या माध्यमातून. खरंच खूप कौतुक करावं लागेल. ओहो लोअर फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे पंचांना वाटते इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर ज्यासाठी अपील केली गेली होती ती अपील नाकारली गेली. इथे सिंगल आली म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे राखली मयूर बिल्लेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 53 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं षटक येणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता आहे. धावा बनवल्या जातील का की गोलंदाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये वर्चस्व राखतील. मॅच जबरदस्त आहे आणि डीजेच्या सुमधुर गाण्याची आता तर वेळ देखील झाली आहे. डीजे
निश्चितच सिद्धार्थ माने देखील आमच्या बरोबरीने जोडले गेलेत, त्यांचं देखील सरच स्वागत आहे. ओहो, थोडस जर पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू डिलिव्हर केला निखिल पवार, आपण त्यांना देखील पाहतोय. मॅन फ्रॉम दिगवडीचा खेळाडू या चेंडूवरती हो फेकी तर थोडीशी खराब झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. तोपर्यंत अक्षय आपण त्यांना देखील पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय पाटील, परंतु स्ट्राईक वरती मयूर बिल्ले. जर पाहायला गेलं तर एक गगन बावडा परिसरातील एक मोठं नाव आहे. गगनबावडा परिसरामध्ये लीगच्या मॅचेस सातत्याने होत असतात आणि त्यामध्ये एक चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो. काही थोड्याच दिवसामध्ये गगनबावडा प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. हे सर्व गगनबावड्याचे खेळाडू धुरंधर आहेत. गगनबावडा परिसरामध्ये एक मोठं नाव आहे यांचं देखील. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. मिड विकेटला फटका केला, डीपला प्रोटेक्शन येत आहे. शफीक गोरुले पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलंय आणि 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्या वाढती आतापर्यंत 54 धावा, सॉरी 57 धावा, माफ करा 57 धावा या धाफलकावरती लागल्या जात आहेत. थोडीशी माहिती आम्हाला चुकीची मिळाली, परंतु इथे माहिती लगेच कलेक्शन केलं गेलं. ओहो, या चेंडूवरती जबरदस्त आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. यस, थँक्यू डीजे. याच कसबा बावड्यातील एक जबरदस्त असे समालोचक अभिजित वडर म्हणजेच सँडविच या नावाने देखील ओळखले जातात. एक जबरदस्त असे समालोचक आहेत, त्यांचं देखील आगमन झाले. त्यांचा देखील एक गोड आवाज आपण याआधी देखील ऐकल्यात. एक जबरदस्त असे समालोचक आहेत. ओहो, या चेंडूवरती पॉलिम सिवचा फटका फसलाय आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली, जजमेंट चुकलंय आणि त्यानंतर 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 67 धावा फटकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, फक्त जिद्द ठेवा, आयुष्यात सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते आणि सध्याच्या घडीला ती सुरुवात आणीबाणीची सुरुवात इथे मात्र झाली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. शफीकच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावेसाठी. मयूर बिल्ले ऑन फायर. डीजे. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चेंडू रोल झाला, टर्न केला गेला आणि त्यानंतर एक चांगला फटका केला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा आलेत आणि या 2 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 73 धावा, वाटलं देखील नव्हतं 73 धावांपर्यंत मजल मारली जाईल, परंतु या मॅच मध्ये संघर्षपूर्ण कामगिरी ही जी आहे ती मयूर बिल्लेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. निश्चितच मयूर बिल्लेच्या साठी मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चांगली कामगिरी केली मयूर बिल्लेने. या मॅच मध्ये कुठेतरी सुशील गायकवाडला कुठेतरी आपण थोडस जर पाहायला गेलं तर चान्स देणं गरजेचं होतं. सुशील गायकवाड जर पाहायला गेलं तर या वर्षी जेव्हा ज्या सॉरी इथे जर पाहायला गेलं तर मी तेव्हा कॉमेंट्री कक्षामध्ये नव्हतो. सुशीलला इथे मात्र चान्स दिला होता, परंतु थोडस जर पाहायला गेलं तर विकेट लवकर आली होती त्यांच्या धावा थोडेसे कमी पाहायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये लवकर बाद झाले, परंतु गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकतील यात शंका नाहीये. एक चांगली बॉलिंग अटॅक असणारा हा संघ आहे, कारण का गजानन गुरव आहे, कृष्णात काशीद आहेत, सुशील गायकवाड आहेत, त्याचबरोबर मॅन फ्रॉम किरवीचा
जर पाहायला गेलं तर इम्रान देखील आहेत, म्हणजेच एक चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे. आणि इंद्रजित पाटील देखील आहेत, म्हणजे एक या धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. पहिल्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील धावा ज्या आहेत त्या डिपेंड केल्या जाऊ शकतात. काय घडतंय काय बिघडतंय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. यानंतर समालोचनामध्ये थोडासा बदल होईल. मायक्रोफोन मध्ये जोडले जात आहेत अभिजित सर. थँक्यू. निश्चितच 23 चेंडू आणि 43 धावांची एक संघर्षपूर्ण कामगिरी मयूर बिलेच्या माध्यमातून झाली. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. या 43 धावा कुठेतरी वर्चस्व गाजवतील का हे देखील पाहायचंय. मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. अभिजित सर आपण त्यांना देखील ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो, धन्यवाद रितेश सर, जय सर. आदिती विरू पाटील स्पोर्ट्स संघाने तर आमंत्रित केलं होतं. SP स्पोर्ट्स अभिजित सर तुम्हाला थांबवतोय, परंतु इथे रवी सर मॅन फ्रॉम गगन बावडा यांच्या माध्यमातून मयूर बिल्लेच्या या संघर्षपूर्ण खेळीसाठी 200 रुपये देखील आले. ते ऑनलाईन करतायत मयूर बिल्लेला. मयूर बिल्ले आपल्यासाठी देखील इथे रवी सर जे गगन बावड्यातील एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून देखील बक्षीस आलंय. धावा जमवला. ते SP स्पोर्ट्स गगनबावडा या संघाने 74 धावा जमवावे लागतील. ते आदिती विरू स्पोर्ट कसबावडा या संघाला 74 धावा जमवाव्या लागतील. आदिती विरू स्पोर्ट संघाची सलामी जोडी मैदानात प्रवेश करते. सलामीचे फलंदाज आहेत ते 2 फलंदाज शफिक व सलामी जोडी मैदानात येते. चेतन व
निखिल पवार याच्या स्वरूपात बघायचं आणि मग सांगायचं माझी कोडाकोड होती मला स्ट्राईकवर आहे तो चेतन, नॉन स्ट्राईकवर आहे निखिल, तर गोलंदाजी करतो अशोक चौगुले. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता सुरू असलेला सामना एसपी स्पोर्ट गगनबावडा वर्सेस आदिती विरू पाटील स्पोर्ट्स कसबा बावडा. अशोक चौगुले मॅन फॉर भाचरवाडी. सुंदर चेंडू होता पण एका धावेवर समाधान मानावं लागते. स्वतःच आणि संघाचंही खातं खोलतात दोन्ही खेळाडू. धाव संख्या 1. सुरू असलेलं पहिलं शतक आहे. सुंदर चेंडू आहे पॉइंटच्या दिशेने पण झेल टिपतोय. सुंदर झेल म्हणावा लागेल. पहिला धक्का बसतोय आदिती विरू पाटील स्पोर्ट संघाला. झेलबाजून परततोय तो निखिल. पहिला धक्का बसतोय तो आदिती विरू पाटील स्पोर्ट संघाला निखिलाच्या स्वरूपात. त्याची जागा नवीन फलंदाज येतोय सद्दाम. सुंदर सुरुवात केली एसपी स्पोर्ट गगनबावडा या संघाने. सद्दाम मुल्लानी नवीन फलंदाज येतोय. सद्दाम मुल्लानी जी टुर्नामेंट आपण लाईव्ह पाहत मी त्या सर्व प्रेक्षकांचंही सहर्ष स्वागत करतो. टेनिस क्रिकेट लाईव्ह. उंच पटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. दुसरा धक्का बसतोय. दुसरा बळी बसतोय आदिती विरू पाटील स्पोर्ट संघाला. सलग 2 झेल टिपले. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक पूर्ण करतात का ते पाहूया. सलग 2 चेंडूवर 2 बळी मिळवतात. दोन्ही झेल एक पॉइंट मध्ये व एक बाउंड्री लाईन वरती. सुंदर असं झेल टिपले. सलग नवीन फलंदाज येतो तो अजित साठे. सुरू असलेलं पहिलं शतक आहे अशोक चौगुलेच. या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवरती त्याने बळी मिळवला. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक चेंडू आहे.
हॅट्रिक पूर्ण करतात ते पाहूया. हॅट्रिक साठी अशोक सज्ज आहे. पुन्हा एकदा उंच चेंडू, चेंडू हवेत आहे आणि झेल सुटतोय. थोडासा अवघड असा झेल होता पण झेल सुटतोय. धाव संख्या होते ती 3 धावा. 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. शिवपतीचा खेळायला पटका पण चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार. 4 धावा मिळतात त्या फटक्यावरती. 4 या धावेने संघाची धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. पहिला चौकार मिळतो या विनिंग मधला. आदिती विरू पाटील स्पोर्ट्स संघाच्या या विनिंग मध्ये पहिला चौकार खेचतोय. तो अजित साठे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू हवेत होता पण सुरक्षित ठिकाणी एक धाव का रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. शतकाची समाप्ती होते. पहिल्या शतकाची सुंदर असं शतक टाकलं म्हणावं लागेल. त्या अशोक चौले यांनी 2 बळी मिळवले. महत्वपूर्ण बळी. सलग 2 चेंडूवर 2 बळी मिळवले होते. तिसऱ्या चेंडूवर संधी होती पण जेल सुटला. थोडासा अवघड असा जेल होता. नवीन गोलंदाज येतोय तो सागर महाडिक. रिव्हर्स पद्धतीचा पटका आणि चेंडू जातोय एक टप्पा सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा येतोय. 4 या धावेने संघाची धावसंख्या ही बनते ती 12 धावा. 2 बाद 12. सुंदर अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी. चेतन स्ट्राइकवर आहे. तो चेतन नॉन स्ट्राइकवर आहे. अजित तो गोलंदाजी करतोय तो सागर महाडिक. पुन्हा स्लोअर पण चेंडू हलकासा खेळून काढला. 1 धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच दुसरी धाव झाली असती पण नकार दिला. पण 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. 2 बाद 13.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक धाव काय रोखू शकत नाही. धाव संख्या होती ती 14 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावं गेलं सागर याची. ब्लॉकर चेंडू आहे, जोरदार हिट केला होता. कोणती धाव नाही. धाव संख्या सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्या आहे ती 14. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू हवेत आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षकांनी झेलबाद होतोय. तो अजित एक झेलबादून परतले. 3 बळी प्राप्त होतात ते एसपी स्पोर्ट्स गगनबावडा संघाला. हे तिन्ही बळी झेलबाद स्वरूपात आहेत. एक पॉइंटच्या दिशेने झेल टिपला होता, एक बाउंड्री लाईन वरती. व आता नवीन फलंदाज जावेद संधी, एक कोल्हापूर जिल्ह्यामधील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे तो जावेद संधी. हा आपल्या टीम साठी मैदानात येतोय. तो आपल्या टीमला विजयाच्या दिशेने खेचून आणतोय का ते पाहूया. जावेद पुन्हा एकदा सागर माडिक त्या सामन्यातील प्रथमच. जावेद संधी, स्ट्रायकर आहे जावेद, नॉन स्ट्रायकर आहे चेतन. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. धावचीची संधी आहे, डायरेक्ट थ्रो. पण पंचांचा निर्णय होईल. थर्ड अंपायर साठी निर्णय पाठवला आहे पंचांनी. थर्ड अंपायरचा निर्णय काय होतो ते पाहूया. पंचांचा निर्णय आलेला आहे नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय आहे नॉट आउट. धाव संख्या आहे ती 15 धावा. 3 बाद 15. थर्ड अंपायर एक जुने जाणते, एक अष्टपैलू खेळाडू मुकेश शिंदे. ब्लॉकर मध्ये चेंडू होता, जोरदार हिट केलाय. बाउंड्री लाईन वर जातो चेंडू. तत्पूर्वी दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे. दोन धावा पूर्ण करतात. 2 या धावेने धाव संख्या वाढवते. धाव संख्या होती ती 17 धावा.
3 बाद 17 धावसंख्या आहे. सुरू असलेलं शतक आहे ते तिसरं शतक. तिसऱ्या शतकातील अद्याप एका चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. रिवर्स पद्धतीचा फटका जावेद याचा. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 18 धावा. 3 बाद 18. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहिती आता सुरू असलेला सामना SP स्पोर्ट्स गगनबावडा वर्सेस आदिती विरू पाटील स्पोर्ट्स कसबा बावडा या दोन्ही संघादरम्यान प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्रकारांनी निर्णय घेतला होता. पुण्याचा सुंदर चेंडू हलकासा टोलवलाय. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 19 धावा. 3 बाद 19. पुण्याचा स्ट्राईकवर येतो तो एक हार्ड हिटर, एक नावाजलेला खेळाडू जावेद संधी. उंच फटका चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सीमे पलीकडे 6 धावेसाठी. उत्तुंग षटकार घेतोय जावेद संधी. या 6 धावेने संघाची धावसंख्या होते 25 धावा. 3 बाद 25. सुंदर फटका म्हणावा लागेल. उत्तुंग फटका खेळा 6 धावेसाठी जावेद बॅटमधून निघालेला. मी मागाशीच म्हणलं होतं एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मधील एक नावाजलेला फलंदाज आहे तो जावेद संधी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी करतोय तो गजानन गुरव. त्या सामना करेल जावेद. पुन्हा एकदा उंच फटका चेंडू हवेत आहे पण सुरक्षित ठिकाणी चेंडू जातोय. एक टप्पा सीमा पार. 4 धावा. सुंदर फटका म्हणावा लागेल. या 4 धावेने धावसंख्या मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. 3 बाद 29. सुंदर खेळी म्हणावं लागेल जावेद याची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने खेळायला. 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण अचूक पैकी. धावसंख्या होती ती 30. 3 बाद 30. शतक संपतंय तिसरं. धावसंख्या होती ती 30. 3 बाद 30. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतर होणारा सामना पहिल्या सामन्यातील विजेता संघ व आता चालवलेल्या दोन्ही संघातील विजेता संघ या 2 संघादरम्यान होईल. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 44 धावींची गरज. 30 चेंडू आणि 44 धावा. सामना हा रंगतदार होणार. अटीतटीचा होणार. नवीन गोलंदाज येतोय कृष्णात काशीत. त्या सामना करेल जावेद. पुन्हा शॉर्ट पिपला चेंडू. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमे रेषा पलीकडे. उत्तुंग असा षटकार खेचतोय जावेदच्या बॅटमधून निघालेला हा कडकडीत असा दुसरा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या ही झपाट्याने वाढवते. धावसंख्या होते ती 37 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट. पुन्हा एकदा उंच फटका आहे
आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 या धाव्याने संघाची धावसंख्या होते 39 धावा. फ्रीडचा पुरेपूर फायदा काय उठवता येत नाही, फक्त 2 धावा मिळतात. सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढतोय, स्ट्राइक चेंज करतोय. 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती 40. उंच पटका खेळायचा होता, पैसे ठरतोय. धाव संख्या होती ती संख्या ती 40 धावा. पुन्हा एकदा उंच पटका, चेंडू जातोय हवे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपतोय. मोठा धक्का म्हणावा लागेल आदिती विरू पाटील स्पोर्ट्स संघाला. सुंदर झेल म्हणावा लागेल. चौथा धक्का बसतोय. चेतनाच्या स्वरूपात झेलबाजून परततोय. सुंदर झेल टिपतोय तो इंद्रजित पाटील. नवीन फलंदाज येतो तो शफीक. नवीन फलंदाज येतो तो शफीक. त्या प्रथम सामना करेल कृष्णा याचा. सुंदर चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा. मैदानात फ्रीड मिळते. या फ्रीडचा फायदा कितपत उठवतो ते पाहूया. काय माहित नाही. धाव संख्या आहे ती 42 धावा. फ्रीड साठी चेंडू आहे, कितपत फायदा उठवतो ते पाहूया. पुन्हा एकदा उंच पटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू येते सीमे पलीकडे. 6 धावेसाठी फ्रीडचा पुरेपूर फायदा उठवतोय जावेद संधी. 6 धावेने धाव संख्या झपाट्याने वाढवते. धाव संख्या होते ती 48 धावा. 4 बाद 48. सुंदर फलंदाजी बनावायला गेले जावेद याची. आयकॉन खेळाडू आहे जावेद संधी, कोल्हापूर जिल्ह्यातील. आदिती विरू पाटील स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू.
जावेद संधी उत्तुंग षटकार खेचतोय या फ्रीडच्या चेंडूवरती. धाव संख्येत मोठी बदल करतोय. धाव संख्या होते 48 धावा. सामना जिंकण्यासाठी अद्यापही 24 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 24 चेंडू आणि 26 धावा. तर यानंतर होणारा सामना आहे पहिल्या सामन्यातील विजेता व आता सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ खेळेल. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी पाचवं शतक घेऊन आलाय गजानन गुरव. आयकॉन खेळाडू आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण. धाव संख्या होती ती 49 धावा. 4 बाद 49. पुन्हा एकदा उंच पटका आहे पण चेंडू गेला. एक टप्पा सीमा पार. 4 धावा मिळतात या फटक्यावरती. 4 धावेने संघाची धावसंख्या होते 53 धावा. सुंदर खेळी म्हणावं लागेल जावेदाची. जवळजवळ आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार. काय 3 षटकार आणि 2 चौकार. 3 षटकार व 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय जावेद. आतापर्यंत 32 धावसंख्येवर खेळतोय. उंच पटका आहे रिव्हर्स पद्धतीचा आणि चेंडू जातोय सीमे पलीकडे. 6 धावेसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढ. धावसंख्या होते 59 धावा. सुंदर खेळी म्हणावा लागेल जावेदाची. नक्कीच कौतुक करण्याजोगे खेळी करतोय. आदिती वीरो स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे जावेद संधी. रिव्हर्स पद्धतीने षटकार खेचला. पुन्हा एकदा ब्लॉक ला चेंडू आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळतोय. एक धाव पूर्ण. 1 धावेने संघाची धावसंख्या होते. सुंदर चेंडू होता. धाव संख्या जाऊन पोचली आहे 61 धावा. 4 बाद 61. सुरू असलेलं 5वं शतक आहे. 5व्या शतकाला अद्यापही 4 चेंडूवर खेळ पूर्ण आहे. उंच पटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल टिपतात का ते पाहूया. आणि सुंदर असा जेल टिपतात आणि एक महत्वपूर्ण बळी मिळवतात ते एसपी स्पोर्ट्स गगनबावडा. एक मोठा बळी मिळवतात. जावेद संधी झेलबाजून परततोय. 14 चेंडू मध्ये 41 धावा करून परततोय तो जावेद संधी. सुंदर झेल टिपला साहिल याने. त्याची जागा येणे नवीन फलंदाज येतोय.
नवीन फलंदाज येतो तो विकास भल्लारी. ज्यावेळेस जागा घेण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी अद्यापही अठरा चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 13 धावा. यानंतर होणारा सामना तो पहिला सामना विजेता संघ खेळेल. आता सुरू असलेल्या विजेता संघाशी तर यानंतर होणारा सामना दक्कन पन्हाळा स्पोर्ट्स वर्सेस चालू सामन्याची विजेता संघ खेळेल. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 13 धावा. उंच पटका चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमे पलीकडे 6 धावेसाठी. धाव संख्या 6 धावेने संघाची संख्या झपाट्याने वाढ. धाव संख्या होते ती धाव संख्या ती 67 धावा. अद्याप सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पायचीच्या अपिलायाने फलंदाज पायचीत बाद होतोय. आदिती विरुवाडी स्पोर्ट्स संघाला नवीन फलंदाज येतो समीर खान. पंधरा चेंडू मध्ये 3 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 3 धावा. तर यानंतर होणारा सामना चालू सामना विजेता संघ खेळेल दक्कन पन्हाळा स्पोर्ट्स संघा बरोबर लगेचच. सुंदर चेंडू होता. एक धाव का रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धाव संख्या होते. धाव संख्या 22च्या स्वरूपात मिळते. धाव संख्या होते ती 72 धावा. 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उंच पटका खेळायचा होता पण अपयशी ठरतोय. 22च्या स्वरूपात मिळते 1 धाव. सामना जिंकण्यासाठी अद्यापही 1 धाव एका धावीची गरज आहे. 12 चेंडू आणि 1 धाव.
चेंडू आहे ते 12 आणि धावसंख्या आहे ती 1. सुंदर चेंडू होता आणि चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार आणि विजय मिळवतोय तो आदिती विरू पाटील स्पोर्ट्स कसबा संघ. पहिल्या क्षेत्रातील दक्कन पन्नास स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला व आता चालू असलेला सामना होता तो आदित्य विरू पाटील स्पोर्ट्स वर्सेस SP स्पोर्ट्स गगनबावडा. तर या सामन्यामध्ये आदित्य विरू पाटील स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला. तर आता चालू होणारा सामना आहे तो दक्कन पन्नास स्पोर्ट्स वर्सेस आदित्य विरू पाटील स्पोर्ट्स. मुकेश दा